मकर संक्रांतीशी संबंधित धार्मिक आणि पौराणिक श्रद्धा. मकर संक्रांतीचा सण अनेक धार्मिक आणि पौराणिक कथांशी देखील जोडलेली आहे. या संदर्भात एक सामान्य गैरसमज असा आहे की मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी गंगामैयाने पृथ्वीवर मानवी रूप धारण केले. दुसरीकडे याभोवती एक वेगळा सिद्धांत असा दावा करतो की भीष्म पितामह यांनी देखील महाभारत काळात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला होता. मकर संक्रांतीच्या पूजेची पद्धत. मकर संक्रांती पूजा मेथड इन मराठी. या पवित्र दिवशी मकर संक्रांती पाळणारे पूजन करतात. त्यामुळे या दिवशी पूजा कशी करावी असा प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे आम्ही खाली काही पद्धती सांगितल्या आहे. प्रथम, पुण्यकाल मुहूर्त आणि महापुण्यकाळ मुहूर्त काढून पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे भक्तीचे ठिकाण स्वच्छ आणि शुद्ध करा. त्यानंतर 4 काळे आणि 4 पांढरे माचीसचे लाडू असलेली डिश ठेवली जाते. या व्यतिरिक्त प्लेटमध्ये थोडीशी रोख रक्कम ठेवली जाते. त्यानंतर तांदळाचे पीठ आणि हळद यांचे मिश्रण, सुपारी, जाळी, फुले, अगरबत्ती ताटात ठेवल्या जातात. काळ्या आणि पांढऱ्या माचीसच्या काड्या, काही रोख रक्कम आणि मिठाई यानंतर परमेश्वराला त्याचे यज्ञ म्हणून अर्पण केले जातात. हा प्रसाद त्यांना अर्पण केल्यानंतर भगवान सूर्याची आरती केली जाते. यानंतर ओम हर हरम सहस्रये नमः हा सूर्यमंत्र किमान 21 किंवा 108 वेळा उच्चारला जातो. या दिवशी पूजेदरम्यान काही भक्त 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात. हा दिवस माणिक रत्नाचा सन्मान करण्यासाठी देखील समर्पित आहे. 2024 मध्ये मकर संक्रांतीचे भाग्यवान क्षण. संक्रांती इन्फॉर्मेशन इन मराठी. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांत यंदा 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पुण्यकाल सकाळचे 8:15 आणि सकाळचे 7:16 या 11 तास आणि 1 मिनिटांच्या दरम्यान शुभ काळ आहे. मकर संक्रांती पूजेचे फायदे. बेनिफिट्स ऑफ मकर संक्रांती पूजा इन मराठी. हे वैश्विक ज्ञान आणि चेतना अनेक उच्च स्तरांवर वाढवते, ज्यामुळे उपासकांना उच्च चेतनेचा फायदा होऊ शकतो. आध्यात्मिक आत्म्याद्वारे शरीर सुधारले जाते आणि अधिक शुद्ध होते. या कालावधीत राबविण्यात आलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत. या धार्मिक हंगामाचा उद्देश समाजात अध्यात्म आणि धर्माचा प्रसार करणे हा आहे. मकर संक्रांत पाळण्याचा उत्तम मार्ग. बेस्ट वे टू ऑब्झर्व मकर संक्रांती इन मराठी. मकर संक्रांतीला आंघोळ, भिक्षा आणि दान याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. लोक या दिवशी गूळ आणि तीळ घालताना पवित्र नदी स्नान करतात. भगवान सूर्याला थोडे पाणी दिल्यानंतर ते त्यांची स्तुती करतात आणि त्यांच्या भविष्यातील कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर गूळ, तीळ, घोंगडी, फळे आणि इतर वस्तू दान केल्या जातात. या दिवशी विविध ठिकाणी पतंगही उडवले जातात. या दिवशी माचीसपासून बनवलेले जेवणही सेवन केले जाते. या दिवशी खास दान म्हणून भगवान सूर्यदेवांना खिचडी बनवून अर्पण केली जाते. त्यामुळे या सणाला खिचडी असेही म्हणतात. याशिवाय हा दिवस विविध शहरांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी पिकांची कापणीही करतात. मकर संक्रांतीवर 10 ओळी. 10 लाईन्स ऑन मकर संक्रांती इन मराठी. हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांती पौष महिन्यात येते असते. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये या उत्सवाला खिचडी हे नाव देण्यात आले आहे. लोक या दिवशी गूळ, तीळ आणि चिवडा देतात. या दिवशी मुलं खूप पतंग उडवतात. मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू सामान्यतः पैसे देतात आणि गंगेत स्नान करतात. प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमाच्या काठावर जगातील सर्वात मोठा स्नान उत्सव आज अधिकृतपणे सुरू होत आहे. या दिवशी गंगा माता समुद्रात सापडली असे मानले जाते. या दिवशी गंगासागर स्नानाला सर्वात पवित्र स्नान मानले जाते.